नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर हा केरलामधला सेकंड पार्ट. तर चला बघूयात काय काय मजा केली आम्ही. पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग पूर्ण पहा आणि कमेंट करायला विसरू नका. गरम चहा आता पितो. तर एवढी थंडी वाजते मला. मी कपडे चेंज केले आणि तुम्ही पाहू शकता मगाशी वन पीसवर होते. मे बी हा सेकंड ब्लॉग असावा, माहीत नाही हा सेकंड पार्ट आहे का फर्स्ट पार्ट आहे सेकंड डेचा. कारण मी कंटिन्यू ब्लॉग घेत चालली आणि कारण कसं लोकेशन खूप आहे, ब्लॉग खूप मोठं होतं आहे आणि मग पूर्ण ब्लॉग घेतला की स्किप करताल, म्हणून मी पार्ट 1 पार्ट 2 मध्ये करते. तर माहीत नाही हा पार्ट 1 की पार्ट 2 आहे मला माहिती नाही. पण इथं आता आम्ही चहाचं फॅक्टरी होती, टी फॅक्टरी, ते आम्ही स्किप केलं कारण तिथं एक इश्यू होता की तिथं असं आहे की 25 मिनिट्सचं सेशन्स आहेत बघायला. पण तिथं असा इश्यू आहे की जेवढे लोक ज्या लँग्वेजचे असतात त्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगणार. तर आम्ही 2 टाइम्स गेलो. तर पहिल्या ह्याच्यामध्ये तमिळनाडू होती लँग्वेज आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेलो तर 2 मिनिटाचा उशीर झाला. ते पण माहिती नव्हती कोणती लँग्वेज होती. परत अर्धा तास थांबावं लागलं असं. तर मग ते आम्ही स्किप केलं. मग आता आम्ही टी म्युझियमला चाललो आहे आणि आता आलो आहे आम्ही ते फोटो पॉईंटला, जिथं फोटोज वगैरे काढतात चहाचं, म्हणजे पूर्ण सीनरी येतो. आणि आम्ही थांबलो कीच पाऊस येतो आणि त्याच्यामुळे मला खूप थंडी वाजून आली. तर आता आम्ही म्हटलं पाऊस येतोय, पहाडी इलाका आहे, तर मग का नाही मॅगी खावं. तर आता आम्ही मॅगी खातोय. तर तुम्ही दाखवा मॅगी. आणि इथं तुम्हाला वाटायचं मी गॉगल विकायला थांबले की नाही, माझं नाही आहे. गॉगल वगैरे विकायला नाही थांबले. आणि आहोंचा लुक बघा तुम्ही, चेंज केला लगेच. इथं दिसत नाहीत आहो, बाहेर गेला तुम्हाला दाखवतो. हा आरशात दिसतंय ना, आरशात भारी दिसतंय तुम्ही. त्या दोघांनी मॅचिंग केलं. तर इतकं पाऊस येत नाही. खूप मस्त लागते मॅगी आणि खूप भारी फील होत आहे. इथं आम्ही मॅगी खात आहे. क्लास मॅगी आणि खूप मस्त वाटत, फील येत आहे. पाऊस पडतोय त्यात गरमागरम मॅगी खूप चांगली. मागं व्ह्यू बघू शकता, पूर्ण असं ग्रीनच आहे आणि पाऊस पडल्यामुळे थोडं थंड वातावरण आहे. अमेझिंग. तुम्हाला कसं वाटतंय हो? तर आता आम्ही आलेलो आहोत, कुठे आलो? फ्लावर. इथं रोज गार्डन आहे. तर 50 रुपीज पर एंट्री फी आहे, म्हणजे कमी आहे. आणि आपण सगळे आता फ्लावर्स बघणार आहोत, वेगवेगळे रोज वगैरे. तर मागं बघू शकता, इथून स्टार्टिंग झालेली आहे. चल आता मी तुम्हाला दाखवते. तर इथे अशी सगळे इकडे तुम्ही पाहू शकता, हे सगळे फ्लावर सगळे वेगवेगळ्या रंगाचे आहेत, म्हणजे सेम टाईप आहे, ओनली कलर चेंज आहे. व्हाईट, ऑरेंज असे शेड्समध्ये, पर्पल वगैरे सगळ्या. आणि तिकडे तुम्ही बघू शकता ही अशी झाडं आहेत, म्हणजे तिथं नाव दिलेलं ऑर्किड ना, ऑर्किडची झाडं आहेत. हे पिकटेल ऑथरियम हे अशी झाडं आहेत, म्हणजे असे आपल्याला जसं आपलं पान असतं त्याच्यासारखे. तर खूप मोठा एरिया आहे. तुम्ही खालून इथं बघू शकता, दाखवताना तिकडे बघा पर्पल फ्लावर्स, तिकडं गुलाबी, सगळ्या फ्लावर्सचं गार्डन आहे. तर आपण जाऊया, तुम्हाला थोडी दाखवते. तर इकडे पाहू शकता, इथे किती सुंदर सुंदर फ्लावर्स आहेत, वेगवेगळ्या रंगाचे, गुलाबी, लाल, पांढरं, ऑरेंज, असे सगळ्या प्रकारचे सगळेच फ्लावर्स आहेत तिथे. जाऊया.
इन्फॉर्मेशन दिलेली नाही त्याच्यामुळे सांगता येणार नाही की कोणते कोणते फ्लावर्स आहेत सुंदर बघा. खूप जास्त आवडलंय ना. काय छान आहे. अजून इथे एक आहे गुलाबापेक्षा जास्त ही आवडली आज. हे बघा हार्ट शेप बनवलाय फुलांचा. जर आवडला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. रोज गार्डन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आता नेक्स्ट आमचं टीम म्युझियम आहे तर त्याचा पण जर ब्लॉग मला पुढे घेता आला तर मी घेईल. आणि अजून तर टी म्युझियम आता आम्ही बघायला जाणार आहे. अजून 1-2 लोकेशन आहेत आमचे बघायचे तर ते आम्ही बघू. लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि असंच प्रेम द्या, असंच सपोर्ट करा. ब्लॉग कंटिन्यू पाहिला असेल याची मला खात्री आहे ना. असंच तुम्ही प्रेम देत राहा. तर टी म्युझियमचा पार्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल. हे फक्त रोज गार्डन होतं तर रोज गार्डनचा मी सेपरेट ब्लॉग बनवला कारण खूप सारे रोज आहेत. तुम्ही पाहू शकता इथे मागे किती छान आहे एरिया. असं पूर्ण भारी आहे की असं वाटतं की आपण सुद्धा आपल्या घरामध्ये असे छान छान फ्लॉवर्स बनवले पाहिजेत, म्हणजे लावले पाहिजेत असे. आणि इतक्या प्रकारचे टाईप्स आहेत असं वाटलं नव्हतं. आणि ते पण आणि माझे सगळ्यात फेवरेट कलर ऑरेंज. तुम्हाला आता दाखवत थांबा. हे बघा हे ऑरेंज फ्लावर किती मस्त आहे. लिटरली खूप भारी वाटतंय, खूप रिलॅक्स वाटतंय. आणि त्यात पाऊस पडतोय म्हणजे खरंच केरला ट्रिप खूप भारी झाली आहे. म्हणजे आता म्हणजे केरलामधले हे मुन्नार आमची ट्रिप भारी झालेली आहे. हा शेवटचा दिवस आहे आमचा मुन्नारमधला, 2nd डे. आणि आता आम्ही टी म्युझियमला जाऊ. अजून कोणतं लोकेशन असतं तर ते पाहूयात.
पण सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग टी म्युझियमचा येईल, तो पाहायला विसरू नका. खूप भारी आहे, कसं चहापत्ती बनते, सगळ्यांचा आवडता चहा. जे चहा तुम्ही पिता आणि चहाशिवाय म्हणतात ना वेळेला चहा नाही, पण चहाला वेळ नाही पण वेळेला चहा पाहिजे, तर तशी गंमत आहे. तर तेच कसं बनतं ते आपण पाहूयात पुढच्या म्युझियममध्ये. आणि ट्री प्लांटेशन पण आहे तिथे, जर आता वेळ भेटला तर तिकडे जाऊ. तर नेक्स्ट ब्लॉग त्याचाच असेल, ते नक्की पाहायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.